छत्रपती संभाजीनगर मधील एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक विवाहित महिला होती. तिचा जो नवरा आहे तो एका खाजगी कंपनीमध्ये काम करतो, तर ती जी विवाहित महिला आहे ती एका खाजगी ठिकाणी काम करते. पण मात्र या महिलेची ओळख जालना जिल्ह्यातील भोकरदन इथल्या एका व्यक्तीसोबत झाली होती. दोघ जण अगदी चांगल्या पद्धतीचे मित्र होते. मग या महिलेला पैशाची गरज असल्यामुळं एक दिवस त्या मित्रानं त्या महिलेला छत्रपती संभाजीनगर या ठिकाणच्या एका लॉजवर हॉटेलमध्ये भेटायला बोलवलं. कारण की तिला तो काही पैसे, काही रक्कम देणार होता. मग ठरल्याप्रमाणे ती महिला त्या व्यक्तीला भेटायला त्या हॉटेलमध्ये गेली. त्या ठिकाणी एक रूम सुद्धा बुक केली आणि रूम मध्ये गेल्यानंतर दोघा जणांमध्ये बोलणं चालणं सुरू झालं. आणि मग काही वेळानंतर ती महिला रात्रीच्या सुमारास फोनवर बोलत बोलत रूमच्या बाहेर आली. आणि रूमच्या बाहेर आल्यानंतर जेव्हा रूम मध्ये तिला वापस जायचं होतं, तेव्हा ज्या रूम मध्ये ती थांबली होती त्या रूम मध्ये ती गेली नाही. त्याच्या बाजूला असणाऱ्या दुसऱ्याच रूम मध्ये गेली. त्या रूमचं दार वाजवलं. जसं त्या रूमचं दार वाजवलं तसं आतमध्ये त्या रूम मध्ये दोघ जण दारू पीत बसले होते. त्या दोघा जणांनी या महिलेला रूम मध्ये ओढलं, रूमचं दार लावलं आणि दारू पिऊन दोघा जणांनी त्या महिलेसोबत पहाटेच्या सुमारापर्यंत केलं. धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. जर तुम्ही हा व्हिडिओ इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर पाहत असाल तर हा व्हिडिओ फक्त तुम्हाला इथपर्यंतच बघायला मिळणार आहे. जर तुम्हाला सविस्तर संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे तर आपल्या यूट्यूब चॅनलला या आणि संपूर्ण माहिती काय आहे जाणून घ्या. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे छत्रपती संभाजीनगर मधील रेल्वे स्टेशन परिसरामधील म्हणजे वेदांतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे. आणि तारीख आहे 17 डिसेंबर 2025 ची. 17 डिसेंबर 2025 रोजी छत्रपती संभाजीनगर मध्ये राहणारी एक विवाहित महिला होती. आणि त्या विवाहित महिलेचा एक मित्र जालना जिल्ह्यातील भोकरदन या ठिकाणी राहणारा होता. मग त्या मित्राकडं या महिलेनं पैशाची मागणी केल्यामुळं तो मित्र पैसे देण्यासाठी शहरामध्ये आला होता आणि त्या महिलेला घेऊन रेल्वे स्टेशन परिसरामध्ये असणाऱ्या एका हॉटेलमध्ये म्हणजे लॉजमध्ये गेला होता. आणि त्या ठिकाणी 105 नंबरची रूम सुद्धा बुक केली होती. मग ही महिला त्या मित्राला भेटण्यासाठी रूम मध्ये गेली. दोघा जणांनी काही वेळ त्या ठिकाणी गप्पा मारल्या, बोलणं चालणं सुरू झालं. तोपर्यंत रात्रीचे 11 वाजलेले होते. मग 11च्या सुमारास त्या महिलेला कोणाचा तरी फोन आला आणि फोनवर बोलत बोलत ती रूमच्या बाहेर गेली. जशी रूमच्या बाहेर गेली आणि तिचं फोनवर बोलणं झालं तसं ती वापस आली. पण मात्र वापस येत असताना 105 नंबरची रूम मध्ये तिला जायचं होतं. पण मात्र तिनं 205 नंबरचा रूमचा दरवाजा वाजवला. जसा रूमचा दरवाजा वाजवला तसं आतमधून दोघा जणांनी रूमचं दार उघडलं आणि एका 30 वर्षीय विवाहित महिलेला पाहून तिला आतमध्ये ओढलं, रूमचं दार लावलं आणि त्या ठिकाणी जबरदस्ती त्या महिलेला दारू पाजली, बियर पाजली आणि बियर पाजून त्या महिलेसोबत पहाटेच्या 3 ते 4च्या सुमारासपर्यंत नको ते कृत्य केलं. जेव्हा हा सगळा प्रकार त्या ठिकाणी घडला तेव्हा त्या महिलेनं कशीबशी त्यांच्या तावडीतून सुटका केली आणि पहाटेच्या सुमारास जवळच असणारं वेदांतनगरचं पोलीस स्टेशन गाठलं आणि घडलेलं संपूर्ण प्रकरण सांगितलं. आता या संपूर्ण प्रकरणाची पोलिसांनी अतिशय गांभीर्यानं दखल घेतली. तात्काळच्या रूम मध्ये ही सगळी घटना घडली आहे त्या ठिकाणी पोलिसांचं पथक केलं, चौकशी केली आणि जेव्हा चौकशी केली तेव्हा समजलं की त्या रूम मधले दोघ जण सुद्धा फरार आहेत, ते ठिकाणी नाहीयेत. मग पोलिसांनी त्या ठिकाणी त्यांनी जे डॉक्युमेंट्स दिले होते, कागदपत्र दिले होते आणि रूम बुक करण्यासाठी जो मोबाईल नंबर दिला होता त्याच्यावर फोन करून पाहिला. पण मात्र दोघांचेही फोन बंद होते, त्यांचा काहीही संपर्क होत नव्हता. अखेर पोलिसांनी तांत्रिक तपास केला आणि तांत्रिक तपास करून त्या दोनही तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली. तेव्हा समजलं की ते जे दोन तरुण आहेत ते दोघ जण सुद्धा विवाहित आहेत. त्यापैकी एक तरुण हा खाजगी नोकरी करतो तर एक तरुण हे शिक्षण घेतो. पण मात्र त्यांनी अशा पद्धतीनं दारू पिऊन एका महिलेसोबत नको ते कृत्य केल्यामुळं त्यांच्यावर आता गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुद्धा सुरू आहे.
बघा, सध्या समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडतायत हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल. जर त्या दोन तरुणांनी त्या महिलेला सांगितलं असतं की तुमची रूम ही नाहीये, तुमची रूम दुसरीकडे आहे, असं थेटपणानं सांगितलं असतं तर कदाचित हा प्रकार घडला नसता. पण मात्र त्यांनी त्या महिलेला आतमध्ये वळल्यामुळं आणि तिच्यासोबत नको ते कृत्य केल्यामुळं त्यांच्यावर आता कायदेशीर गुन्हा दाखल झालेला आहे आणि कारवाई सुद्धा सुरू आहे. त्यामुळं या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं घडलंय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय, मीडियामध्ये जे दिसतंय, ज्या पद्धतीनं तक्रार दाखल होते, एफ-आय-आर दाखल होतो, त्याच पद्धतीनं सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो. लोकांना सतर्क आणि सावध राहण्याचं सुद्धा आवाहन करत असतो की बघा कशा पद्धतीनं घटना घडतायत, तुम्ही सुद्धा सावध राहायला पाहिजे, सतर्क राहायला पाहिजे. तुमच्या आजूबाजूला, तुमच्या परिसरामध्ये जर अशा पद्धतीनं काही घडत असेल तर त्याची तात्काळ माहिती जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये दिली पाहिजे, असं एकंदरीत आपल्या ठिकाणी वाटतं. आता तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.